हा चला विद्यार्थी मित्रांनो, एक लक्ष द्या, एक महत्त्वाचं नोटिफिकेशन एमपीएससीचं आलेलं आहे, जे की आपण पाहिलं की बी फार्मसीचे विद्यार्थी जे ड्रग इन्स्पेक्टर साठी पात्र होते, त्याच्याबरोबर अजून थोडीशी पात्रतेचं जे कन्फ्युजन होतं त्या आयोगानं थोडक्यात दूर केलेला आहे। हा मुद्दा लक्षात घ्या आणि बॅच आपली स्टार्ट झालेली आहे, ती बॅच सुद्धा तुम्ही सुरू करून द्या, का तर बऱ्याच वर्षात ऍड आली, स्वतः प्रयोग करत बसू नका। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं नेमकं हे जे नोटिफिकेशन आहे ते काय लक्षात घ्या, तर आता एवढ्यात आलेलं नोटिफिकेशन आहे औषध निरीक्षक व अन्न प्रशासन विभाग गट ब समवर्गाच्या 109 पदाच्या भरतीबाबत। असो, आपल्याला काय महत्वाचं आहे की 16 जुलै 2019 रोजी अधिसूचनेतील तरतुदी विचारात घेता फार्म डी ही शैक्षणिक अर्हता अर्थात डिग्री इन फार्मसी और फार्मास्युटिकल सायन्स करिता ग्राह्य धरण्याबाबत कळवण्यात आले आहे। त्यानुसार फार्म डी ही शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून प्रस्तुत संवर्गाकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत। आता थोडक्यात तुम्हाला सांगतो मॅटर काय, बऱ्याच विद्यार्थ्याला वाटतंय डी फार्मसीला क्वालिफाय केलं, कशाला डी फार्मसीच्या विद्यार्थ्याला क्वालिफाय केलेला आहे, डी फार्मसी नव्हे तर डिग्री इन फार्मसी और फार्मास्युटिकल सायन्स, म्हणजे फक्त बी फार्मसी वगळता जो ही डिग्री कोर्स फार्मसी मध्ये आहेत, जे ही फार्मसी मध्ये डिग्री कोर्स आहेत त्या सगळ्यांसाठी काय आहे, आता ही पात्रता ओपन झालेली आहे, बरोबर आहे ना। तर हे कोणकोणते कोर्सेस आहेत, काय आहेत ह्याची लिस्ट सुद्धा मी टेलिग्राम वरती टाकलेली आहे। डिग्री इन फार्मसीचे कोणकोणते कोर्स आहेत ते चालेल, तर ही गोष्ट लक्षात घ्या। डेट पण वाढवली फॉर्म भरण्याची, 29 ऑगस्ट पर्यंत केलेली आहे, 21 ऑगस्ट वरून। त्यानंतर बाकी काय अजून एक्झामची तारीख वगैरे यांनी मेन्शन केलेली नाही। चालेल, ही माहिती लक्षात आली असावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।